So friends, in last lecture, we have started with unit number 3. आपण लास्ट लेक्चर मध्ये जे फंडामेंटल ऑफ मेकाट्रॉनिक्स आहे त्याचं जे थर्ड युनिट आहे सेन्सर्स ते आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सेन्सरची डेफिनेशन बघितली होती, दॅट टू डिटेक्ट अँड रिस्पॉन्ड टू दी पर्टिक्युलर इनपुट, दॅट इज द फंक्शन ऑफ सेन्सर. सेन्सर काय करतात, डिटेक्ट करतात, आयदर फक्त डिटेक्ट करतात किंवा डिटेक्ट करून रिस्पॉन्ड करत असतील तर त्या असे जे डिव्हाइसेस असतात त्यांना सेन्सर्स म्हटलं जातं. त्यानंतर आपण सेन्सर आणि ट्रान्सड्युसर मधला डिफरन्स पाहिला होता. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं सेन्सरचं. त्याआधी आपण सेन्सरचे ऍप्लिकेशन बघितले होते. कार्समध्ये कुठे सेन्सर्स यूज होतात, कसे यूज होतात ते आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण याच्यामध्ये सेन्सर्सचे क्लासिफिकेशन बघत होतो. त्यापैकी बेस्ड ऑन एनर्जी पॉवर और एनर्जी रिक्वायर्ड 2 टाइप्स आहेत सेन्सरचे, ते आपण बघितले होते. अकॉर्डिंग टू एनर्जी रिक्वायर्ड, दॅट इज ऍक्टिव्ह सेन्सर अँड पॅसिव्ह सेन्सर. ऍक्टिव्ह सेन्सर म्हणजे ज्यांना एनर्जी सोर्स ज्याच्यामध्ये अवेलेबल असतो आणि ते त्याच्यावर डिपेंडंट असतात त्यांना ऍक्टिव्ह म्हणतात. आणि पॅसिव्ह म्हणजे जे विदाउट एनर्जी सोर्सचे वर्क करतात किंवा ज्यांना एनर्जी सोर्स हा इनबिल्ट नसतो किंवा एक्सटर्नल त्यांना लागत नाही, असे जे सेन्सर्स असतात त्यांना पॅसिव्ह सेन्सर असं म्हटलं जातं. नाव आपला जो पुढचा टॉपिक आहे म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण आणखीन जे टाइप्स ऑफ सेन्सर्स आहेत ते आपण बघणार आहोत. नाव अकॉर्डिंग टू द आउटपुट सिग्नल देर आर 2 टाइप्स ऑफ सेन्सर्स. फर्स्ट वन इज अनालॉग सेन्सर अँड डिजिटल सेन्सर. जर आउटपुट कुठल्या तरी कंटिन्युअस फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याला आपण अनालॉग आउटपुट असं म्हणतो आणि त्या सेन्सरला अनालॉग सेन्सर आपण म्हणणार. आणि जर आउटपुट हे फक्त 0 आणि 1 किंवा लो आणि हाय लेवलच्या फॉर्मॅटमध्ये असेल किंवा ऑन ऑफच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला आपण डिजिटल आउटपुट म्हणतो. आणि त्या असे जे सेन्सर्स असतात ज्याच्यामध्ये अशा टाईपचं आउटपुट मिळतं, ऑन ऑफ स्टेट मिळते किंवा 0-1 मिळतं किंवा लो हाय लेवल मिळते, असे जे सेन्सर्स असतात जे अशा टाईपचं आउटपुट देतात त्यांना डिजिटल सेन्सर असं आपण म्हणतो. तर पहिला जो आहे तो आहे अॅनालॉग सेन्सर. So analog sensor produce continuous signals that are proportional to the sensed parameter. Sensed parameter आहे त्याच्या एक्झॅक्टली प्रोपोर्शनल आउटपुट हे अॅनालॉग सेन्सर जे आहेत ते देत असतात. याचं जर एक्झाम्पल बघितलं तर अॅनालॉग टॅकोमीटर हे त्याचं एक्झाम्पल आहे, जो आपल्याला स्पीड देतो. एखाद्या मोटरला जर तुम्ही तो लावला तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा स्पीड दिसेल टॅकोमीटर मध्ये. तर ते फंक्शन आहे अॅनालॉग सेन्सरचं. Next is digital sensor. So basically digital sensor produce digital output that can be directly interfaced with digital controller. तर डिजिटल कंट्रोलर सोबत आपण डायरेक्टली याला इंटरफेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल डिजिटल टॅकोमीटर इज द डिजिटल सेन्सर. त्याच्यामध्ये स्पीड जो आहे तो डिजिटल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दिसेल. तर हे जे सेन्सर आहे तुम्ही डायरेक्टली जे कंट्रोलर्स आहेत म्हणजे जसं काय पीएलसी सोबत याला डायरेक्टली तुम्ही इंटरफेस जे आहे ते करू शकता, पीएलसी ला याला कनेक्ट करू शकता डायरेक्टली. नेक्स्ट आहे ते आहे अकॉर्डिंग टू द मेजरमेंट ऑब्जेक्टिव्ह. वेगवेगळे टाइप्स आहेत, काय मेजर करायचं आहे आउटपुट मध्ये किंवा आउटपुट मध्ये काय मेजर करायचं आहे त्यावर डिपेंडंट आहेत हे काही टाइप्स आहेत सेन्सरचे. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर सेन्सर, देन प्रेशर सेन्सर, लेवल सेन्सर, डिस्प्लेसमेंट सेन्सर, फ्लो सेन्सर, स्पीड सेन्सर, बायोसेन्सर. तर हे इनपुट म्हणून टेम्परेचर घेतील आणि आउटपुटला काहीतरी देतील किंवा प्रेशर, लेवल, डिस्प्लेसमेंट, फ्लो, स्पीड, बायो हे सगळं इनपुट म्हणून असू शकेल आणि त्यावेळेस ते अकॉर्डिंगली आउटपुट आपल्याला देतील. असे जे सेन्सर्स असतात त्यांना आपण बेसिकली दिस इज डिपेंडंट ऑन मेजरमेंट ऑब्जेक्टिव्ह, काय मेजर करतोय त्याच्यानुसार हे टाइप्स आहेत. सो टेम्परेचर सेन्सर, a device which gives temperature measurement as an electrical signal is called as temperature sensor. सो बेसिकली टेम्परेचर मेजर करतात जे डिव्हाइस आणि त्याला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतात अशांना आपण टेम्परेचर सेन्सर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल थर्मिस्टर आहे किंवा थर्मोकपल हे त्याचं एक्झाम्पल आहे. आपण जे ट्रान्सड्युसर युनिट बघितलं त्याच्यामध्ये थर्मिस्टर, थर्मोकपल हे डिटेलमध्ये आपलं झालेलं आहे. ते सेन्सर पण आहेत आणि ट्रान्सड्युसर पण आहेत. सो मी पुन्हा ते काही जास्त रिपीट नाही करणार, पण हे बऱ्यापैकी तुमचं झालेलं आहे. थर्मोकपल कसं वर्क करतं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं आणि थर्मिस्टर कसं वर्क करतं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. बेसिकली इनपुटचं टेम्परेचर चेंज झालं की
जे काही डिव्हाइस असेल त्याचा रेजिस्टन्स हा चेंज होतो थर्मिस्टर मध्ये. जे टेम्परेचर आहे त्याच्यानुसार त्याचा जे रेजिस्टन्स आहे तो चेंज होतो, त्यांना थर्मिस्टर असं म्हणतात. आणि याच्यामध्ये थर्मोकपल मध्ये दोन वेगवेगळे मेटल्स जे आहेत ते कनेक्ट केले असतात. त्यांचं एक टर्मिनल हिट केलं जातं आणि दुसऱ्या जंक्शनला इक्विव्हॅलंट म्हणजे त्यांची जी कंडक्टिंग, आता कॉपर आणि अल्युमिनियम आपण दोघांचे एक एक टोक एका ठिकाणी कनेक्ट केले. अल्युमिनियमची जी करंट कॅरिंग कपॅसिटी म्हणजे त्याची जी कंडक्टिव्हिटी आहे ती वेगळी आहे आणि कॉपरची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. त्याच्यामुळे दोघांमध्ये जो काही पोटेन्शियल डिफरन्स मिळतो म्हणजे ते टेम्परेचर जे कॅरी करतात त्याच्यामुळे एका जंक्शनला त्यांच्यामध्ये तो जो डिफरन्स आहे तो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केला जातो आणि इक्विव्हॅलंट चेंज इन change in temperature is converted into change in voltage. So accordingly ते इक्विव्हॅलंट व्होल्टेज तुम्हाला मिळतं त्याच्यामध्ये. सो पुढचं जे आहे ते आहे याचं ऍप्लिकेशन जर तुम्हाला बघायचं झालं तर ते आहे डिजिटल थर्मोमीटर आहे. बॉयलर किंवा फर्नेस मध्ये पण यूज होतात. गॅस टर्बाईन मध्ये हे यूज होतात. हे जे थर्मिस्टर किंवा टेम्परेचर सेन्सर्स आहेत ते बॉयलर मध्ये यूज होतात, फर्नेस मध्ये यूज होतात, गॅस टर्बाईन्स मध्ये यूज होतात. बऱ्याच ठिकाणी आपण अशा ठिकाणी व्यक्ती काम करू शकत नाही जिथे खूप हाय टेम्परेचर असतं. मग त्या ठिकाणी जे अशा टाईपचे सेन्सर्स आहेत ते यूज करून आपलं काम आपण करून घेऊ शकतो. हे बघा, हा एक बॉयलर दिसतोय, याच्यामध्ये टेम्परेचर सेन्सर्स जे आहेत ते यूज होतात. ओके, सो नेक्स्ट इज लेवल सेन्सर. So level sensor detects the level of the liquid in the tank or container. टँक किंवा कंटेनर मध्ये किती लिक्विड आहे ते डिटेक्ट करण्यासाठी हा लेवल सेन्सर जो आहे तो यूज होतो. प्रेशर ट्रान्सड्युसर मध्ये लेवल सेन्सर जे आहेत ते यूज होतात ऍज अ पार्ट ऑफ प्रेशर ट्रान्सड्युसर. सो मॅग्नेटिक किंवा मेकॅनिकल फ्लोट जे आहेत ते यूज होऊ शकतात. प्रेशर ट्रान्सड्युसर यूज होतात ऍज अ लेवल सेन्सर. देन युअर न्यूमॅटिक कॅपॅसिटन्स किंवा लोड सेल हे जे आहेत हे पण लेवल सेन्सरचे एक्झाम्पल्स आहेत. ऍप्लिकेशन ऑइल वॉटर टँक किंवा बॉयलर. आता याच्यामध्ये काय लेवल आहे त्याच्यानुसार तो पुन्हा फिलअप करायचा की त्याला एम्प्टी राहू द्यायचा किंवा किती वेळानंतर त्याच्यामध्ये लिक्विड पोअर झालं पाहिजे हे आपण डिसाईड करू शकतो या प्रेशर ट्रान्सड्युसर वरून. किंवा लिक्विड ही जी टँक वॉल याच्यामध्ये जर आपण सेन्सर लावला लेवल सेन्सर तर त्याच्यावरनं पण आपल्याला हे डिसाईड करता येऊ शकतं. ओके, सो लेवल सेन्सर हे अशा पर्पज साठी यूज केले जातात. बॉयलर मध्ये सुद्धा हीट इतकी जास्त असते, वी कॅनॉट means human being cannot work at that high temperature. So in that case we can replace the human being by the sensors. Earlier खूप आधी जे होते ते जेव्हा या गोष्टींचा शोध लावला नव्हता त्यावेळेस माणसंच तिथे काम करायचे. पण with the time it is not possible to work at a very high temperature, and that is why we replaced a human being with the electronic devices, that is level sensor ने आपण त्याला replace करू शकतो. Next is displacement sensor. So displacement sensor is used to measure the distance or position. डिस्टन्स किंवा पोझिशन मेजर करण्यासाठी डिस्प्लेसमेंट सेन्सर यूज होतात. याचं खूप छान एक्झाम्पल ट्रान्सड्युसरच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. एलव्हीडीटीचं जे एक्झाम्पल आहे तो एक डिस्प्लेसमेंट सेन्सर आहे. इंडक्टिव्ह डिस्प्लेसमेंट सेन्सर आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, सो इंडक्टिव्ह सेन्सर आहे तो यूज होतो. आणखीन कुठले कुठले आहे त्याचे एक्झाम्पल्स बघा. कपॅसिटिव्ह सेन्सर इज द एक्झाम्पल ऑफ डिस्प्लेसमेंट सेन्सर. Then AD current sensor, inductive sensor like LVDT, etc. are the examples of displacement sensor. So here this is your capacitive sensor. हा जो इथे दाखवला आहे तो कपॅसिटिव्ह सेन्सर आहे. ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे त्याचे तर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये, रोबोटिक्स मध्ये आणि बरेचसे आणखी ऍप्लिकेशन आहेत जिथे डिस्प्लेसमेंट सेन्सर जे आहेत ते यूज होतात. नेक्स्ट इज फ्लो सेन्सर. फ्लो सेन्सर इज अ डिव्हाइस फॉर सेन्सिंग द रेट ऑफ फ्लुइड फ्लो. फ्लुइडचा स्पीड काय आहे फ्लोचा ते मेजर करण्यासाठी फ्लो सेन्सर जे आहे ते यूज केलं जातं. फ्लो मीटर मध्ये हे मोस्टली यूज होतात. याचे जे एक्झाम्पल आहे ते आहे वेलॉसिमीटर्स, लेझर बेस्ड सेन्सर, हॉल इफेक्ट सेन्सर, थर्मल मास फ्लो मीटर एक्सेट्रा. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फ्लो सेन्सर. ऍप्लिकेशन यूज फॉर मेजरिंग द फ्लो रेट. हे इंडस्ट्रीज मध्ये फ्लो रेट मेजर करण्यासाठी यूज केले जातात. सो टेम्परेचर सेन्सर, दीज आर द टेम्परेचर सेन्सर अँड दिस इज heat element. So accordingly we can this is thermal mass flow meter. So here we can measure the flow of this particular liquid.
Okay, so this is how sorry, flow of this gas we can measure. Next is speed sensor. So sensors are used for detecting speed of object or vehicle. Is called as a speed sensor. आपल्या जे व्हेकल्स असतात त्याच्यामध्ये बघा समोर स्पीडोमीटर दिलेलं असतं. तिथे स्पीड सेन्सर जे आहेत ते लावलेले असतात. हे बघा अशा टाईपचं स्पीडोमीटर दिलेलं असतं. डिजिटल पण असू शकतात, अॅनालॉग पण असू शकतात. जे छोट्या गाड्या आहेत किंवा आता त्या डिजिटलने रिप्लेस झाल्या. पूर्वी अॅनालॉग स्पीडोमीटर यायचे. तुमची जी स्पीड आहे गाडीची ती किती पर आवरने तुम्ही रन करताय, किती किलोमीटर किंवा मीटर पर आवरने तुम्ही गाडी पळवताय ते त्याच्यावर समोर इंडिकेट केलं जातं. ते असतात स्पीडोमीटर. सो कुठे कुठे यूज होतात? व्हील स्पीड सेन्सर्स मध्ये यूज होतात, स्पीडोमीटर्स मध्ये यूज होतात, देन लिडार मध्ये यूज होतात, ग्राउंड स्पीड रडार मध्ये यूज होतात, रडार्स मध्ये होतात. ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे त्याचे? तर बाईक्स मध्ये, कार्स मध्ये, टॅकोमीटर्स मध्ये हे जे स्पीड सेन्सर्स आहेत हे यूज होतात. टॅकोमीटर, डिजिटल टॅकोमीटर आपण बघितलं ना. सो इन दॅट ऑल्सो दिस स्पीड सेन्सर इज युज्ड. डिजिटल टॅकोमीटर मध्ये सुद्धा हे स्पीड सेन्सर जे आहेत ते यूज होतात. देन नेक्स्ट इज बायोसेन्सर. A biosensor is an analytical device used for detection of analyte that combines the biological component and physiochemical detector. For example, आजकाल बघा ते तुमचं ब्लड प्रेशर जे आहे ते सेन्स करण्यासाठी सुद्धा मशीन्स येतात. देन ब्लड शुगर लेवल मेजर करण्यासाठी येतात, ते बायोसेन्सर्स आहेत. ब्लड ग्लुकोज बायोसेन्सर. त्यांना डायबिटीज असतं त्यांच्याकडे असतं बघा. ऑक्सिमीटर्स आहेत, बोटाला लावलं की ऑक्सिजन लेवल तो सांगतो, ते ऑक्सिमीटर्स असतात. तर असे बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत जिथे बायोसेन्सर जे आहेत ते यूज होतात. असे नंतर हार्टबीट्स काउंट करण्यासाठी येतात डिव्हाइसेस. त्यानंतर ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी येतात. तर हे जे सगळे आहेत ना त्याच्यामध्ये बायोसेन्सर्स जे आहेत ते यूज होत असतात. नेक्स्ट क्लासिफिकेशन इज अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. तर रेझिस्टिव्ह सेन्सर आहेत, कपॅसिटिव्ह आहेत, इंडक्टिव्ह आहेत आणि अल्ट्रासोनिक सेन्सर आहे. So let us start with the first one, resistive sensor. So resistive sensor is a transducer or electromechanical device that converts a mechanical change such as displacement into an electrical signal that can be monitored after conditioning. असे सेन्सर्स, असे इलेक्ट्रोमेकॅनिकल सेन्सर्स जे मेकॅनिकल चेंजला सच ॲज डिस्प्लेसमेंटला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करत असतील तर त्यांना आपण रेझिस्टिव्ह सेन्सर असं म्हणतो. सो रेझिस्टिव्ह सेन्सर आर मोस्ट कॉमन इन ऑल द इन्स्ट्रुमेंट. जवळपास सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये रेझिस्टिव्ह सेन्सर असतातच. फॉर एक्झाम्पल पोटॅन्शिओमीटर आहे, स्ट्रेन गेज आहे, थर्मिस्टर आहे. आपण ऑलरेडी पोटॅन्शिओमीटरचं वर्किंग, स्ट्रेन गेज आणि थर्मिस्टरचं वर्किंग आपलं जे सेकंड युनिट आहे त्याचं एक लेक्चर आहे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी हे सगळं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये स्ट्रेन गेजचे टाइप्स सुद्धा आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केले होते. पोटॅन्शिओमीटरचे जे दोन टाइप्स आहे, लिनियर अँड रोटेशन टाइप किंवा रोटरी आपण त्याला म्हणतो, ते पण आपण त्याच्यामध्ये, अँग्युलर पण म्हणतात त्याला, ते पण आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं. इवन त्याच्यामध्ये एक छोटेसे व्हिडिओ क्लिप पण होती, ती पण तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला थर्मिस्टर वगैरे हे सगळ्यांचं वर्किंग त्याच्यामध्ये आहे. तर हे जे आहेत हे एक्झाम्पल्स आहेत रेझिस्टिव्ह सेन्सरचे. नेक्स्ट इज कपॅसिटिव्ह सेन्सर. A capacitive sensor which generates an electrical signal according to the input. सो जसं इनपुट असेल तसा इलेक्ट्रिकल सिग्नल हा देतो. बेसिकली पॅरलल प्लेट कपॅसिटरचं जे प्रिन्सिपल ऑफ वर्किंग आहे त्याच्यानुसार हे वर्क करत असतं. सो कपॅसिटिव्ह सेन्सर कॅन डायरेक्टली सेन्स अ व्हरायटी ऑफ थिंग्स लाईक मोशन, केमिकल कंपोजिशन, इलेक्ट्रिक फील्ड. इनडायरेक्टली हे डायरेक्ट मेजरमेंटच्या थिंग्स आहेत. जसं मोशन, दोन प्लेट मधली एक प्लेट मूव्ह होत असेल तर लगेच कळेल. सो त्याच्यामुळे मोशन, तो नंतर केमिकल कंपोजिशन काय आहे ते पण आपल्याला मिळतं. इलेक्ट्रिक फील्ड हा जो आहे ते सेन्स करू शकतो. अदर दॅन दॅट इनडायरेक्टली सेन्स मेनी अदर व्हेरिएबल्स सच ॲज कन्वर्टेड इंटू मोशन और डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट सच ॲज प्रेशर, ॲक्सिलरेशन, फ्लुइड लेवल, फ्लुइड कंपोजिशन. हे सगळं मेजर करण्यासाठी कपॅसिटिव्ह सेन्सर जे आहेत ते यूज केले जाऊ शकतात. देन इंडक्टिव्ह सेन्सर.
An proximity inductive sensor is an electronic proximity sensor which detects metallic objects or anything without touching them. जर आपण त्यांना टच पण नाही केलं, त्याच्या एक प्रत्येक जो प्रॉक्सिमिटी सेन्सर असतो त्याचं एक पर्टिक्युलर फिक्स डिस्टन्स असतं, त्या रेंज असते, म्हणजे तेवढ्या डिस्टन्सच्या आतमध्ये जर ऑब्जेक्ट आला तर त्याला बरोबर डिटेक्ट करतो. 4 mm चे असतात, 8 mm चे असतात, तर 8 mm च्या रेंजमध्ये जर ऑब्जेक्ट आला तर तेवढ्या, किंवा 8 सेंटीमीटर आहे सपोज, तर 8 सेंटीमीटर पर्यंतचे डिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये जर एखादा ऑब्जेक्ट आला तर ते डिटेक्ट करण्यासाठी हे जे सेन्सर आहेत ते यूज करता येतात. फॉर एक्झाम्पल, तुमचं एक प्रॅक्टिकल पण आहे, सॉर्टिंग करायचंय मेटॅलिक जे ऑब्जेक्ट आहेत त्याचं सॉर्टिंग करण्यासाठी. मग याच्यामध्ये तुम्हाला याच्यात लिहिलेलं आहे बघा की प्रॉक्सिमिटी सेन्सर जे आहेत ना ते मेटॅलिक ऑब्जेक्ट्सला डिटेक्ट करतात. सो मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिकला जर तुम्हाला सेपरेट करायचं असेल तर त्यासाठी आपण इंडक्टिव्ह सेन्सर जे आहेत, प्रॉक्सिमिटी इंडक्टिव्ह सेन्सर, ते यूज करू शकतो. आणि मग तो फक्त मेटल्स जे आहेत त्याला डिटेक्ट करेल, आणि मग जर आपण एखादं पुशिंग साठी काही वापरलं न्यूमॅटिक डिव्हाइस, तर त्याच्याने तो पुश होईल आणि एका बकेटमध्ये जाईल, आणि जर नॉन मेटॅलिक असेल तर तिथून पास होऊन जाईल. तर अशा पद्धतीने जे इंडक्टिव्ह सेन्सर प्रॉक्सिमिटी सेन्सर्स आहेत त्याच्यातलं इंडक्टिव्ह सेन्सर्सचं ऍप्लिकेशन आहे. सो बेसिकली ऍप्लिकेशन मेटल डिटेक्टर, ट्रॅफिक लाईट्स, कार वॉशेस, या अशा ऍप्लिकेशन मध्ये इंडक्टिव्ह सेन्सर्स जे ते यूज होतात. नेक्स्ट इज अल्ट्रासोनिक सेन्सर. सो अल्ट्रासोनिक सेन्सर वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल सिमिलर टू रडार और सोनार. रडार किंवा सोनारचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे त्याच्यावर हे वर्क करतं. विच इव्हॅल्युएट द ऍट्रिब्यूट्स ऑफ टार्गेट बाय इंटरप्रिटिंग द इकोज फ्रॉम रेडिओ और साऊंड वेव्स रिस्पेक्टिव्हली. तर बेसिकली त्याचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग काय आहे, तर कंटिन्युअसली वेव्स जे आहेत त्याच्या थ्रू पास होत राहतात, आणि जेव्हा त्या वेव्सला अडथळा येतो किंवा एखादा आपण त्याला म्हणतो की बॅरिकेड येतं, काहीतरी अडथळा येतो मध्ये, त्यावेळेस तो ऑब्जेक्टला डिटेक्ट करतो. तर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन जे आहेत, फॉर एक्झाम्पल शिप्स, त्याच्यामध्ये हे यूज होत असतात. तर प्रॉक्सिमिटी सेन्सर काय आहेत आणि कसे वर्क करतात ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. प्रॉक्सिमिटी सेन्सर, प्रॉक्सिमिटी म्हणजे काय आहे, तर जवळ जवळ असणं. ठीक आहे. सो विदाउट टचिंग पण किती अंतर आहे त्याच्यावर त्या सेन्सरचं वर्क होतं, म्हणून त्यांना प्रॉक्सिमिटी सेन्सर असं म्हणतात. प्रॉक्सिमिटी म्हणजे काय, तर विशिष्ट अंतर जर असेल तर त्याला प्रॉक्सिमिटी असं म्हटलं जातं. जवळ असतील तर, काही अंतर अगदी जवळ असेल तर त्यांना प्रॉक्सिमिटी म्हटलं जातं. सो प्रॉक्सिमिटी सेन्सर्स जे आहेत ते या प्रिन्सिपल वर वर्क करतात. बघा, सपोज हा सेन्सर आहे आणि याचा काहीतरी एक सेन्सिंग रेंज असते, सेन्सिंग डिस्टन्स असतं, रेटेड सेन्सिंग डिस्टन्स, ते याच्यावर लिहिलेलं असतं. जर तुम्ही इंडक्टिव्ह सेन्सर घेतला तर त्याच्यामध्ये त्याला इनपुट किती द्यायचं, किती व्होल्टवर तो वर्क करतो, आणि किती डिस्टन्स पर्यंत तो ऑब्जेक्ट मेजर करू शकतो, किती डिस्टन्सवर असल्यावर ऑब्जेक्ट मेजर करू शकतो, ते पण त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं. सपोज हे डिस्टन्स काहीतरी 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर त्याच्यापैकी आपण त्याला काहीतरी सेट डिस्टन्स जे आहे ते त्याच्या रेंजपेक्षा कमी जर आपण ठेवलं तर चांगलं असतं, कारण जेवढी रेंज याच्यावर दिलेली असेल ती थेरॉटिकल रेंज असते. प्रॅक्टिकली पूर्ण तेवढ्या रेंजमध्ये तो डिटेक्ट करेलच असं नाही, ती प्लस मायनस होऊ शकते. सो त्याच्यापेक्षा नॉर्मली त्याच्यापेक्षा कमी हे सेट डिस्टन्स ठेवलं जातं. सो तेवढ्यामध्ये जर कुठलाही ऑब्जेक्ट तिकडनं पास झाला तर हा काय करेल, याचे जे हे इंडक्टर्स जे असतात ना, बेसिकली हा इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे असं आपण कन्सिडर करू. सो इंडक्टर्स जे असतात ना ते मॅग्नेटिक फील्डच्या प्रिन्सिपल बरोबर करतात. ज्यावेळेस आपण याला इनपुट म्हणून इलेक्ट्रिकल सिग्नल देणार, व्होल्टेज देणार, 12 व्होल्ट वगैरेवर हे वर्क करतात. सपोज आपण याला 12 व्होल्ट इनपुट दिलं तर एक मॅग्नेटिक फील्ड इथे जनरेट होईल. ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट इथे येईल त्या फील्डमध्ये, तेव्हा ते फील्ड जे ते कट होणार. ते फील्ड कट झाल्यामुळे तो ऑब्जेक्ट जो आहे तो सेन्स झाला असं आपण त्यावेळेस म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा जो सरफेस आहे ना, या सरफेसच्या काहीतरी एक मॅग्नेटिक फील्डची रेंज असेल, त्या रेंजमध्ये जर एखादा ऑब्जेक्ट आपण मूव्ह केला किंवा त्या रेंजमधून तो मूव्ह झाला तर लगेच त्याला कळतं. ते ऑब्जेक्ट डिपेंड आहे की कुठल्या टाईपचा सेन्सर आहे. जसं जर इंडक्टिव्ह सेन्सर असेल तर मेटॅलिक ऑब्जेक्ट्स सेन्स करण्यासाठी किंवा डिटेक्ट करण्यासाठी इंडक्टिव्ह सेन्सर यूज केला जातो. सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे यूज केले जाऊ शकतात. याचे 3 टाइप्स आहेत प्रॉक्सिमिटी सेन्सर्सचे: ऑप्टिकल, इंडक्टिव्ह अँड कपॅसिटिव्ह. ऑप्टिकल म्हणजे काय, जसं इन्फ्रारेड आहे. ठीक आहे. तर त्याच्या रेंजमध्ये जर कोणी आलं तर तो बरोबर डिटेक्ट करेल. आता बघा, हे हे बघा, जसं मी म्हटलं 8 सेंटीमीटर म्हटलं होतं, इथे 80 सेंटीमीटर आहे. तुमचा सपोज हे इंडक्टिव्ह सेन्सर किंवा प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे.
याची रेंज दिलेली आहे 80 सेंटीमीटर्स पर्यंत. ज्यावेळेस तो याच्या जवळ जवळ येईल त्यावेळेस तुम्हाला हा आउटपुट व्होल्टेज एक व्होल्टमीटरला कनेक्ट केलेला आहे. इथे व्होल्टेज दिसतंय. जसा जसा तो जवळ येईल तसं व्होल्टेज वाढत जाईल आणि जसं जसं तो लांब जाईल तसं व्होल्टेज जे आहे ते कमी होत जाणार. पण ऑब्जेक्ट जो आहे तो डिटेक्ट होत राहणार आहे इथे. ठीक आहे. पण हा जर याच्या रेंजच्या बाहेर गेला, आता या एवढ्या पर्टिक्युलर पार्ट मध्येच तो फक्त याच्यात थोडंसं पण मध्ये आला तरी पण डिटेक्ट होईल. पण याच्या जर बाहेर गेला म्हणजे वर किंवा खाली जर तुम्ही मूव्ह केलं या पर्टिक्युलर सेन्सिंग सरफेस पासनं, तर मात्र तो डिटेक्ट होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण प्रॉक्सिमिटी सेन्सर जो आहे तो वर्क करत असतो. ओके. ऍप्लिकेशन बघा प्रॉक्सिमिटी सेन्सर्सचे, जसं ह्या कॅन्स आहेत त्या मेजर करण्यासाठी पण यूज केले जाऊ शकतात. ठीक आहे. आता मेकॅनिकल जर सेन्सर वापरला तुम्ही तर तो लवकर खराब होतो. तुम्हाला लाईफ जास्त हवं असेल तर याचं जे लाईफ आहे ते खूप जास्त काउंटिंगचं याचं लाईफ असतं. त्याच्यामुळे याचं जे स्विचिंग लाईफ आहे ते जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू युअर मेकॅनिकल स्विच. अँड दॅट इज वाय दिस प्रॉक्सिमिटी असे जे सेन्सर्स आहेत ना, जे नॉन कॉन्टॅक्ट टाईप सेन्सर आहेत ते जास्ती यूज होतात इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन मध्ये इन प्लेस ऑफ कॉन्टॅक्ट टाईप सेन्सर. कारण कॉन्टॅक्ट टाईप सेन्सरचं लाईफ हे कम्पॅरेटिव्हली कमी असतं नॉन कॉन्टॅक्ट टाईप सेन्सरच्या कम्पॅरिझन मध्ये. सो हे एक नॉन कॉन्टॅक्ट टाईप सेन्सर आहे. सो याच्यामध्ये बघा ह्या मेटलच्या कॅन्स आहेत. सो जे कोका कोला वगैरे इथे नाही का, जे बॉटल फिलिंग प्लांट असतात, मेटल कॅन फिलिंग प्लांट वगैरे, त्याच्यामध्ये हे यूज केलं जाऊ शकतं. अजून काय ऍप्लिकेशन हे बघा, इथे पण प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे कार पार्किंग साठी. जर याच्या जवळ किंवा व्हेकलवर सुद्धा ऍक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी एक पर्टिक्युलर डिस्टन्स याच्यामध्ये असेल, तेवढ्या डिस्टन्सच्या आतमध्ये जर एखादी कार आली किंवा पार्किंग मध्ये सुद्धा जर भिंत जवळ असेल तर लगेच इथं याच्यामुळे बझर किंवा इंडिकेशन जो ड्रायव्हर आहे त्याला मिळेल आणि मग त्याप्रमाणे त्याला डिसिजन घेता येईल. तर अशा पद्धतीने हे काही ऍप्लिकेशन्स आहेत. याशिवाय बर्गलर अलार्म सिस्टीम मध्ये पण तुम्ही यूज करू शकता. जसं ऑप्टिकल सेन्सर म्हटलं, त्याची एक एरिया कवर्ड असेल तेवढ्या एरियामधून जर कोणी पास झालं तर लगेच त्याच्यामध्ये डिटेक्ट होणार. तर अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन्स आहेत. तर त्यातला फर्स्ट बघतोय आपण इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. सो डिटेक्ट्स मेटल ऑब्जेक्ट्स. इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सरचे ते मेटल ऑब्जेक्ट डिटेक्ट करण्यासाठी यूज होतात. देन युजेस अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड टू डिटेक्ट द कंडक्टिव्ह टार्गेट. तुम्हाला आधीच सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये जनरेट होतं आणि त्याच्यामुळे जर एखाद्या मेटॅलिक ऑब्जेक्टने ते कट केलं तर ते डिटेक्ट आपल्याला करता येऊ शकतं. मेटॅलिक ऑब्जेक्ट म्हणजे काय, कंडक्टिंग टार्गेट जे असेल ते कंडक्टर्स असतात ना मेटल्स, त्याच्यामुळे त्यांना कंडक्टिव्ह टार्गेट्स असं म्हटलेलं आहे. सेन्सिंग कॉइल इन द एंड ऑफ सेन्सर प्रोब. सो इट हॅज अ सेन्सिंग कॉइल. एंडला सेन्सिंग कॉइल असते सेन्सर प्रोबच्या एंडला. वेन एक्साइटेड क्रिएट्स अन अल्टरनेटिंग मॅग्नेट. जेव्हा आपण त्याला व्होल्टेज देतो वर्क करण्यासाठी प्रॉक्सिमिटी सेन्सर, त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड तिथे जनरेट होतं. स्मॉल अमाऊंट ऑफ एडी करंट्स टार्गेट जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे एडी करंट क्रिएट्स अपोजिंग मॅग्नेटिक फील्ड विच रेजिस्ट द फील्ड बिंग जनरेटेड बाय सेन्सर प्रोब कॉइल. तर अपोजिट मॅग्नेटिक फील्ड याच्यामुळे जनरेट होतं आणि त्याच्यामुळे ते अपोज करतं किंवा रेजिस्ट करतं सेन्सर प्रोबने जे फील्ड तयार केलेलं आहे त्याला. द इंटरॅक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज डिपेंडंट ऑन डिस्टन्स बिटवीन द सेन्सर प्रोब अँड द टार्गेट. द मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचा जो सेन्सर प्रोब आहे ते आणि टार्गेट मधल्या डिस्टन्सवर मॅग्नेटिक फील्ड हे डिपेंडंट असतं. सो द कम्पॅरेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह बट कंडक्टिंग टार्गेट सेन्सिंग. जास्त महाग नसतं हे, पण टार्गेट कंडक्टिंग टार्गेट जे आहेत म्हणजे मेटल्स जे ते सेन्स करण्यासाठी हे बेस्ट टाईपचे सेन्सर आहेत. सो दिस इज हाऊ दे लुक. अशा पद्धतीने ते दिसत असतात. ठीक आहे. सो जसं सांगितलं याच्यामध्ये बघा हे आहे ऍम्प्लिफायर आहे. याला तुम्ही व्होल्टेज दिला इनपुटला तर तो ऍम्प्लिफाय होणार. स्मिथ ट्रिगर आहे, त्यानंतर ऍम्प्लिट्यूड ड्रॉप्स आहे. मग इथे एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं आणि त्या फील्डमध्ये जर एखादा टार्गेट आला तर मग त्याच्यामध्ये एडी करंट जो आहे तो अपोज करतो आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही तो जो ऑब्जेक्ट आहे तो आपण आयडेंटिफाय करू शकतो. अशा पद्धतीने हा जो इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे तो वर्क करत असतो. सो फेरस टार्गेट्स चेंज द रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड सिस्टम ऑसिलेशन फ्रिक्वेन्सी which gets left behind when the natural frequency shifts then loses the amplitude.
अशा पद्धतीने तुमचा जो इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे तो वर्क करत असतो. नेक्स्ट इज कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. द सेन्सिंग सरफेस ऑफ सेन्सर प्रोब इज इलेक्ट्रिफाईड प्लेट. बेसिकली इलेक्ट्रिफाईड प्लेट असते याचा जो सेन्सिंग आहे तो. द सेन्सर इलेक्ट्रॉनिक्स कंटिन्युअली चार्ज द व्होल्टेज ऑन द प्रोब सरफेस. जी प्रोब सरफेस आहे त्याला कंटिन्युअस चार्जिंग साठी व्होल्टेज दिलेला असतो. द अमाउंट ऑफ करंट रिक्वायर्ड change this voltage is measured, which indicates the amount of capacitance distance between the probe and the target. आणि मग काय होतं, जेव्हा दुसरा टार्गेट त्याच्या एरियामध्ये येतो त्यावेळेस बेसिकली पॅरलल प्लेट कॅपॅसिटर सारखा तो वर्क करतो. एका प्लेटला कंटिन्युअस व्होल्टेज मिळतो पण दुसरी प्लेटच नाहीये. मग जेव्हा दुसरी प्लेट येते त्याच्यावर ऑटोमॅटिकली अपोजिट चार्ज जो आहे तो तिथे जनरेट होत असतो. अँड कॅन बी आणि नॉन मेटॅलिक ऑब्जेक्ट्स सच ॲज पेपर, ग्लास, लिक्विड, क्लोथ. तर हे आयडेंटिफाय करण्यासाठी जे कॅपॅसिटिव्ह सेन्सर आहे ते यूज केलं जातं. हे अशा पद्धतीने हे बघा इथे ही कंडक्टिंग वायर आहे. दिस सेंटर इज अ कंडक्टिंग वायर. कोएक्सियल केबल यूज होते इथे. हे शेल्स आहेत. देन सेन्सिंग इलेक्ट्रोड. दिस इज युअर सेन्सिंग इलेक्ट्रोड अँड दिस इज द टार्गेट. आणि ज्यावेळेस आपण हा टार्गेट त्याच्या एरियामध्ये येईल सेन्सिंगचं त्याची जी रेंज असेल कॅपॅसिटर्सची त्याच्यामध्ये येईल त्यावेळेस इथे डायलेक्ट्रिक आहे. डायलेक्ट्रिक आहे, एअर आहे. तर तो एअरचा जो गॅप आहे त्याच्यावर ते डिपेंडंट असणार की हा कसा कंडक्ट होणार आहे. तर सो अशा पद्धतीने याच्यामध्ये कॅपॅसिटन्स जो आहे तो जनरेट होत राहतो. आणि मग त्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या प्रिन्सिपलवर एक कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर जे ते वर्क करतात. बेसिकली जेव्हा एखादा टार्गेट येईल ना तेव्हा एकतर त्याच्यामध्ये दोन पद्धती असू शकतात. तर तो जो टार्गेट आहे तोच पॅरलल प्लेट म्हणून यूज होणार, किंवा याच्यामध्ये एक टार्गेट असेल आणि मध्ये जर दुसरा ऑब्जेक्ट आला, जसं आपण या दोन्ही प्लेटच्या मध्ये आपला हात घातला तर हे जे फील्ड जनरेट झालेलं आहे इथे कंटिन्युअस फील्ड ते कट होणार आणि त्याच्यामुळे मग जे ऑपरेशन आहे ते चेंज होणार याचं. अशा पद्धतीने हे जे कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर आहेत ते वर्क करतात. सो हिअर इज दिस वन कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. दोन गोष्टी आहेत. हा एक सेन्सर आहे, हा टार्गेट आहे. याच्यामध्ये गॅप आहे. हा गॅप कमी जास्त होईल जर तुम्ही ते सपोज तुमचं वॉश बेसिन आहे त्या जर कॅपॅसिटी प्रॉक्सिमिटी सेन्सर्सच्या याच्यावर वर्क करत असेल तर त्या केसमध्ये जर तुम्ही ते हात घातला त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कट होईल आणि त्याच्यामुळे तो जो टॅप आहे ना तो ओपन होईल. आणि ज्या वेळेस तुमचा हात बाजूला जाईल तसा ऑटोमॅटिकली पुन्हा जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कंटिन्यू होणार आणि मग त्याच्यामुळे तो टॅप जो आहे तो पुन्हा क्लोज होईल. तशा पद्धतीने कॅपॅसिटी प्रॉक्सिमिटी सेन्सर्स जे ते वर्क करतात. तर इथे आपण स्टॉप करूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लाईट सेन्सर आणि त्याचे जे टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, टिल देन सी यू, बाय बाय अँड ऑल दी बेस्ट.